सामील होणार आहे त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. ऑपरेशन टायगर कसं आहे, भाजपनी लाज शरम लोकशाहीतली सोडलेली आहे आणि पाशवी बहुमत बैमानीनं घेऊन सुद्धा, निवडणूक आयोगाच्या कृपेने घेऊन सुद्धा दुसऱ्या पक्षातली आमदार खासदार मोडणं हा एक प्रकारचा लोकशाहीचा खून करण्याची प्रथा आता भाजप आणि त्यांच्या अलायन्सने सुरू केलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ही चर्चा कमी केली पाहिजे. त्यापेक्षा आमच्या सध्याचं जे स्थळ आहे अयोध्येतलं भगवान श्रीरामाचं मंदिर आणि ज्या पद्धतीनं गजनीनी सोमनाथजीचं मंदिर लुटलं होतं, तसं आता हे मोगल जे आता सत्तेमध्ये बसलेले आहेत ते भाजपवाले आता राम मंदिर लुटताना आपण पाहतो आहे. आणि खऱ्या अर्थानं जवळपास 500 कोटीच्या वर तिथला श्रद्धेने दिलेलं दान तिथं या लोकांनी त्याला लुटलेलं आहे. आणि म्हणून एक गंभीर बाब आज देशाच्या समोर आलेली आहे. आणि म्हणून या गोष्टीचं सगळ्या सनातन धर्माच्या लोकांनी विरोध दर्शवलेला आहे हे या ठिकाणी आवर्जून मला सांगितलं पाहिजे. एकनाथ शिंदे यांचं ऑपरेशन टायगर यशस्वी झालं, खासदार फोडले. आता भाजपचे महाराष्ट्रातले नेते असं म्हणतात महाराष्ट्रात पुन्हा त्यांनी ऑपरेशन टायगर राबवू नये, गरज नाही, भाजपनं धास्ती घेतली असं वाटतं. बघा, मला ते भाजप आणि ते मिळू नये. आपल्याला माहिती असेल की भाजपचा कुठलाही इन्व्हॉल्व नाही आहे असं भाजपचे नेते या ऑपरेशन टायगरमध्ये बोलताना आपण पाहिलेलं आहे. कोण असेल तो XYZ. आणि मग स्वतः फडणवीस त्या गोष्टीचं समर्थन करताना पाहतोय आपण. तर भाजपवाले काय बोलतात आणि काय नाही बोलत त्याच्यावर फार गांभीर्याने घेऊ नका. यांना लोकशाहीच नको, लोकशाहीचे मुद्दे पाडायचे आहेत अशा पद्धतीची व्यवस्था भाजपने निर्माण करून ठेवलेली आहे. म्हणून भाजपच्या या वाक्याला फार काही तुम्ही माध्यमांनी सुद्धा गांभीर्याने घेण्याचं कारण नाही. याला जोडणी विषय असा आहे की आता आमदार खासदारांपाठोपाठ नवीन शिवसेना भवन हे देखील शिंदेकडनं उभारलं जाणार असल्याचं कळतं. आणि त्यासाठी दादर आणि BKC या दोन ठिकाणी जागांची चाचपणी झाल्याचं कळत आहे. दादरची जागा जवळपास निश्चित होताना पाहायला मिळते. एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं शिवसेना भवन असताना दादरमध्येच आता शिंदेच्या शिवसेना पक्षाकडनं शिवसेना भवन उभारलं जाते. सरकार आहे, सरकारमध्ये पैसा आहे, पैसा आणि सत्ता असं जे समीकरण आहे ते तुम्हाला उद्या ताजमहल कुठं बांधायचं असेल तर हे सरकार आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठेही बांधू शकते. एवढा पैसा यांच्याजवळ व्यक्तिगत आलेला आहे. त्यामुळे मला वाटतं की ही फजूल चर्चा आहे. त्यामुळे शिवसेना भवन नवीनवालं कुठं बांधायचं नाही बांधायचं तो त्यांचा प्रश्न. संजय राउत का बयान आया कि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वो पेट से थे और 6 खासदार को पैदा किया नंदनवन में, इस तरह से अभी बयान दिया. तो मेरे को ये इतने निचले लेवल पे हम बात नहीं करेंगे, लेकिन मैंने कई बार कहा कि ये लोकशाही की हत्या है और इसका समर्थन कोई नहीं करेगा. और मुझे लगता है कि ये सब जो स्थिति बनते जा रही है ये हमारी लोकतांत्रिक व्यवस्था के लिए खतरा पैदा हो गया. अभी बीजेपी पट्टी पर बयान देखे गए कि 1 नेशन 1 पार्टी नो इलेक्शन, इस तरह से बयान. वही सबको डर लगा हुआ है कि 2029 तक चुनाव प्रक्रिया होगी कि नहीं होगी, ये सबको डर लगा हुआ है. जिस तरह से बीजेपी लोकतांत्रिक व्यवस्था की रोज हत्या कर रही है और जिस तरह से माहौल बनते जा रहा है, इसलिए सबको डर है कि लोकतांत्रिक व्यवस्था का अंत 2029 तक खत्म होगा. और इसलिए जिस तरह से बीजेपी काम कर रही है उसका अंदाज बनाया जाता है कि ये वास्तविक हो सकता है. लेकिन खासदार ने कहा कि हमें फंड नहीं मिल रहा था, इस वजह से हम एनडीए को तोड़ने के बाद अब बात चल रही है कि विधायकों को भी तोड़ा जाएगा. उसकी प्रक्रिया शुरू हो गई क्योंकि कल 4 विधायक उनकी बैठक में शामिल नहीं हुए. वो कोई भी नई बात नहीं है. मुझे लगता है कि आमदार और सांसदों को तोड़ना
प्रलोभन देके, दबाव देके, ईडी का, सीबीआई का डर दिखाकर जिस तरह से तोड़ा जा रहा है, अब नई प्रक्रिया नहीं है, अब ये पुरानी प्रक्रिया हो गई है। मुझे लगता है कि इससे बहुत गांभीर्य नहीं, लेकिन राज्य में जिस तरह से परिस्थितियां बन चुकी है, दुष्काल की स्थिति बन चुकी है, पीने का पानी नहीं है, लोगों को खाने के लिए अनाज नहीं है, जानवरों को चारा नहीं है, ये स्थिति महाराष्ट्र के लिए अब महत्वपूर्ण है। ये तोड़ाफोड़ी का राजनीति जो बीजेपी और उनके अलायंस कर रही है, उसको मुझे लगता है कि बहुत गंभीरता से नहीं लेना चाहिए। खासदारों ने कहा कि हमें फंड नहीं मिल रहा था, इस वजह से हम गए एकनाथ शिंदे के साथ। क्या इस तरह से राजनीति हो रही है, फंड नहीं दिया जा रहा है? वही है, विकास के लिए सब जा रहे, खुद का विकास हो रहा है उनका, इसलिए मुझे लगता है कि मैं वो डिस्कशन नहीं करना चाहूँगा। लेकिन आपके जो ताकत विपक्ष की सांसदों के विधायकों के चले जाने से कम तो हो रही है ना, वैसे ही आप 40 है। देखो, मुझे लगता है कि 2029 तक ये सब खेल चलेगा और महाराष्ट्र की जनता इनको सबक सिखाएंगी, इनको सत्ता के बाहर, और इनका जो सत्ता की जो मस्ती इनके इसमें है वो महाराष्ट्र की जनता इनको उतारेगी, ये हमारा विश्वास है। विधानसभेमध्ये पाहिला गेला तर जे विरोधी पक्षाचे आमदार आहेत त्यांना निधी मिळतोय का कशा दरम्यान? विरोधी पक्षाच्या आमदारांना निधी मिळत नाही आणि याचं परिस्थिती फार गंभीर झालेली आहे। सत्ता पक्षामध्ये तीच परिस्थिती आहे। काय राज्याच्या तिजोरीत पैसे आहे की नाही, आपण पाहिलं असेल की काल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जी पुरवणी मागण्या केलेल्या आहेत त्या जवळपास राज्याच्या बजेट एवढ्या मांडलेल्या आहेत। म्हणजे या सरकारचा दिवाळा निघालेला आहे अशा पद्धतीची परिस्थिती आज झालेली आहे। 76-77 हजार कोटीच्या पुरवणी मागण्या, हे म्हणजे राज्याचं दिवाळा निघालेलं आहे, ही परिस्थिती या ठिकाणी लक्षात येते। आणि म्हणून हे सरकार कागदावरच बजेट मांडतं का, वस्तुस्थितीला पैसे आहेत की नाही, आणि जे लोकांचे जीएसटीच्या रूपाने आणि विविध टॅक्सच्या रूपाने पैसे गोळा केले जातात ते पैसे नेमके कुठे टाकले जातात याची श्वेतपत्रिका राज्य सरकारने जाहीर करावी, अशी भूमिका आम्ही या अधिवेशनात मागणार। बीडमध्ये एक तरुण भांडण सोडवण्यासाठी गेला। आज एक बैठक बुलाई है और बैठक का विषय है अल्नीनो को लेकर जो चिंता पूरे महाराष्ट्र भर में हो रहा है। ऐसे में सभी कृषि मंत्रियों और सचिवों की बैठक के बैन है, तो इसको किसी तरह से देखते हैं, किस तरह के आप सजेशन करने वाले? देखो, जब अल्नीनो का परिणाम इस साल बारिश न होने का अंदाज आ गया था, सरकार ने, केंद्र सरकार और राज्य सरकारों ने इस तरह की भूमिका रखी थी। जब सरकार को ये मालूम था तो सरकार ने डैम का पानी, तालाब का पानी, नदियों का पानी, जिसको जिस तरह से उसका सिंचन के लिए उपयोग किया गया, वो पानी को रोक सकती थी सरकार, लेकिन सरकार ने रोका नहीं। सब कुछ हम ला सकते हैं, लेकिन पीने का पानी कहाँ से लाएंगे? ये सरकार खुद ही अपनी इस सत्ता की मौज में लगे हुई है। जनता की चिंता यह सरकार में नहीं है, और इस साल ये अल्नीनो का जो परिणाम आने वाला है उसका परिणाम आम जनता को भुगतना पड़ेगा। मैं तो हमेशा एक बात कहता हूँ कि बीजेपी की सरकार में कोई लोग गोली से मरेंगे, कोई बगैर पानी से मरेगा, कोई बगैर अनाज से मरेगा, लेकिन सबको मारने की व्यवस्था केंद्र की, नरेंद्र मोदी की और बीजेपी की राज्यों की सरकार ने बना के रखी है। ये वास्तविकता लोगों के सामने रखना चाहूँगा। नाना, बीडमध्ये एक तरुण भांडण सोडवण्यासाठी गेला होता, मात्र त्याचीच हत्या झाली। तिथले स्थानिक नेते आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करतात असं कुटुंबांचं म्हणणं आहे। आंदोलन सुरू आहे। राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थित राहिला नाही आहे। बीड त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे। आता अशोक खरातसारखा माणूस आता निर्दोष सुटतो काय, अशा पद्धतीची परिस्थिती आता निर्माण झालेली आहे। राज्यामध्ये महिलांची अब्रू असेल, राज्यामध्ये गुंडागर्दी असेल, खून खराबा असेल, लूटमार असेल, महिला असुरक्षित असतील, हे सगळे प्रकरण चाललेले आहे। ड्रग्जचा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये प्रादुर्भाव आहे। हा ड्रग नेमकं येतं कुठून, याच्या मागं कोण आहे, हे सरकारला माहीत असताना सुद्धा सरकार त्याच्यावर कारवाई करत नाही, आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातला कायदा सुव्यवस्था बीडसहित पूर्ण महाराष्ट्राचा बिघडलेला आहे, हे या ठिकाणी आम्ही आवर्जून सांगितलं। पाहिला गेलं तर छोट्या सध्या देशामध्ये आपण बघितलं इंडी अलायन्ससोबत लढलो, मात्र आपले मित्रपक्ष आणि खासदार पश्चिम बंगालमध्ये पण तेच झालं, इथेही तेच होते। याकडे नक्की म्हणजे भविष्यात काँग्रेसवरही
नाही काँग्रेसमध्ये काहीच होणार नाही.